मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आलो आहे शेतावरती आणि आजचा विषय थोडासा वेगळा आहे. विषय दाखवायच्या आधी तुम्हाला एक दृश्य दाखवतो. हे दृश्य आधी तुम्ही बघून घ्या. बघा फणसाचं झाड कसं फुललं आहे, त्याची फळधारणा बघा. आणि मित्रांनो, मी या फणसावरच आजची व्हिडिओ आहे. थोडासा विषय वेगळा का म्हणाल तुम्हाला. मी जानेवारी महिन्यामध्ये 18 महिन्याच्या फणसाच्या झाडाला भरघोस फळधारणा व्हिडिओ टाकली होती. चांगला प्रतिसाद तुम्ही दिला होता. 15 दिवसात 10,000 लोकांनी ती व्हिडिओ बघितली आणि काहींनी चांगल्या कमेंट केल्या, काहींना माहिती हवी होती, काहींनी म्हटलं छान मेहनत आहे तुझी. आणि मित्रांनो, परंतु एक कमेंट अशी आली होती, मी कमेंट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत होती. कमेंट अशी आहे की शंका घेणं चांगलं आहे आणि त्या शंकेवरच मी उत्तर देतो व्हिडिओ बनवून की हे 18 महिन्याचं झाड नाहीच आहे. कोणी शेतकरी सांगेल खोटे व्हिडिओ बनवून लोकांना मूर्ख बनवू नका. तर ही ती कमेंट आहे, मी स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले करेन. तर मी त्यांना त्यांच्या शंकेवरती चांगली कमेंट मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, कसं आहे की माझे जर तुम्ही व्हिडिओ जर बघत असाल तर मी नोकरी करून शेती करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. आणि मी जे चॅनल यूट्यूबवरती ओपन केलेलं आहे त्याचा उद्देशच हा आहे की मी नोकरी करून शेती करतो आणि माझ्यासारख्या असंख्य तरुणांनी कुठे वेळ न दवडता आपले जे सुट्टीचा दिवस आहे तो आपल्या शेतीमध्ये घालवा, म्हणजे शेतीमध्ये आनंद मिळतो, हाच आपला उद्देश आहे. आणि ह्याच उद्देशासाठी मी हे प्रयोग म्हणून 2 फणसाची झाडं लावली होती. तर शंका घेणं ठीक आहे, परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की व्हरायटी तशी असेल, तुमच्या जमीन जर सुपीक असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं खताचं व्यवस्थापन, सेंद्रिय खतांमधलंच बोलतो आहे मी, आणि पाण्याचं व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे असेल तर हे यश तुम्हाला मिळतं. हेच मला या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की हरकत नाही. मला थोडंसं नाराजी वाटलं कारण मी जिथून बाग तयार केली, म्हणजे माझ्या बागेला आता ह्या जूनमध्ये 2026च्या जूनमध्ये 24 महिने पूर्ण होते. 2024ची लागवड होती जूनमधली आणि बरोबर म्हणजे जानेवारीमध्ये व्हिडिओ टाकली होती. आता त्या व्हिडिओला, आता या फणसाच्या झाडाला 20 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि आता मार्च महिना चालू आहे, 21वा महिना चालू आहे. ज्यावेळी फळं लागली होती ना त्यावेळी मी व्हिडिओ टाकली होती की बघा माझी मुलगी त्या व्हिडिओमध्ये होती. तर आता बघा 2 महिन्यानंतर ती फणस कसे झालेले आहेत. आता वरती आहेत, तुमच्या कॅमेरा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. तर मित्रांनो, याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा नाही आहे. मी काय व्यावसायिक नर्सरीवाला किंवा व्यावसायिक यूट्यूबर नाही आहे. माझा उद्देश हाच आहे की मित्रांनो, मी जो प्रयोग केला तो सक्सेस झाला आणि सक्सेस झाला म्हणून तो माझं जे सक्सेस आहे ते माझ्यासारखे असंख्य तरुणांपर्यंत पोहोचावं की ही अत्याधुनिक शेती आहे. बऱ्याच संशोधनांनी शेतीवरती शोध लावलेला आहे की 20 वर्ष 10 वर्ष वाढ बघायची गरज नाही आहे. तुम्हाला 2 वर्षातसुद्धा तुम्हाला एवढं भरघोस उत्पन्न मिळू शकतं आणि ते उत्पन्न आपण घेऊन दाखवलं. आता मी एकही फळ अजून तोडलं नाही आहे, तोडल्यावर मी व्हिडिओ बनवेल त्याची टेस्ट कशी आहे. आणि मी मित्रांनो व्हिडिओ बनवलेले आहे ऑलरेडी, कशावरती की हे कोणत्या जातीचं फणसाचं रोप आहे. तर मी त्याची लिंकही टाकतो आणि तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. तर मित्रांनो, याच्यापुढे अशा चांगल्या आणि रिअल व्हिडिओ, म्हणजे जे प्रॅक्टिकलमध्ये जे होईल ना ते व्हिडिओ मी टाकत जाईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या कमेंटवर मी नाराज नाही आहे, पण त्या कमेंटवर मला व्हिडिओ बनवावीशी वाटली. कारण हे सत्य लोकांपर्यंत जायला पाहिजे की 18 महिन्यातसुद्धा फळधारणा होते जर तुमची मेहनत चांगली असेल तर. त्याला व्हरायटी कारण असते, त्याला जमीन कारण असते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं पाणी आणि खत व्यवस्थापन, ही कारणं त्याच्यासाठी आहे. कोणालाही मूर्ख बनवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही आहे. आणि मी जो प्रयोग केलेला आहे ते 2 झाडांचा, तर ती एवढी फळं आल्यात ना ती तुमच्यासारख्या मित्रांना, तुमच्यासारख्या प्रिय नातेवाईकांना वाटण्यातच जातील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल आणि माझा शेतीतला प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे अन्य व्हिडिओही बघा आणि ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पोचवा. आणि असंच तुमचं खूप खूप प्रेम राहू द्या. श्री स्वामी समर्थ.